तर मस्त अशी चिकन बिर्याणी तयार आहे। तर हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल। मी सुप्रिया आणि सुप्रियाज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करोत ही त्यांच्या चरणी मनापासून प्रार्थना। तर आज मी बनवणार आहे, आज कुठलाही ब्लॉग वगैरे नाही, आज फक्त रेसिपी दाखवणार आहे। तर आज मला चिकनची बिर्याणी दाखवायची, चिकन बिर्याणी। त्यामुळे मी आज कुठल्याही दिवसभर काय शूट वगैरे काय केलेलं नाही, ब्लॉगिंग माझे 2 दिवस व्हिडिओ वगैरे काय आलेले नाहीत। त्यासाठी आज श्रावण उद्यापासून म्हणजे उद्या अमावस्या आहे, दीप अमावस्या। तर उद्यानंतर आपलं श्रावण चालू होते आणि कंपल्सरी आम्ही श्रावण पाळला जातोय। जोपर्यंत की गणपती आपल्या घरातून येऊन जात नाही तोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारचं नॉनव्हेज वगैरे अजिबात आणत नाही, प्रॉपर श्रावण पाळला जातो। त्यामुळे आजचा दिवस फक्त आहे, त्यामुळे काय खाऊन घेतात ते घेऊ देत। आणि बरेच आता दिवस झाले ना, सारखं सतत चिकन व्हायलाच लागले घरी, काय नाही कुठल्या निमित्ताने ना काय असं येतंयच आणि ते म्हणजे घडायला लागले आणि म्हणजे करते चिकन व्हायला लागले जास्त। त्यामुळे आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे यांना सांगितले की काय आत्ता पुरतं काय खायचं ते खावा, आता तुम्हाला प्रॉपर महिनाभर तरी काही मिळणार नाही इथून पुढे। त्यामुळे गणपती येईपर्यंत नाही, आणि गणपतीनंतर पण काही प्रॉब्लेम म्हणजे आपल्याकडे नवरात्र वगैरे बसतं ना, तर त्याच्या आधी काय 2-3 दिवस भेटले तर नाही, तर मग नवरात्र ज्यावेळी चालू होतं नवरात्रीमध्ये त्यावेळेला पण आपल्याकडे पाळलं जातं प्रॉपर। त्यामुळे देव बसतात घट असतो आपल्याकडे, त्यामुळे त्यावेळेला पण चालत नाही। त्यामुळे मी आजचा दिवस शेवटचा आहे, त्यामुळे चिकन असं ग्रेव्ही वगैरे काय बनवणार नाही। त्यामुळे आज ठरवलं की आज चिकन बिर्याणीच बनवायची। चिकन बिर्याणी आपल्याकडे खूप सगळ्यांना आवडते, त्यामुळे आज तीच बनवणार आहे आणि तुमच्यासोबतही तेच शेअर करणार आहे। तर उद्या ना दीप अमावस्या आहे, उद्या म्हणजे आता हा व्हिडिओ दीप अमावस्या दिवशीच तुम्हाला येईल। त्यामुळे प्रॉपर मी दीप अमावस्या दिवशीच मी घरी पूजा करेल। तर तुम्हीही तुमच्या घरी पूजा करा, कारण हा मी काल रात्री शूट केलेला व्हिडिओ आहे। त्यामुळे दीप अमावस्येचा हा दुसऱ्या दिवशी येईल तुम्हाला व्हिडिओ। तर दीप अमावस्येला संध्याकाळी म्हणजे ज्या दिवशी तुम्ही आता हा व्हिडिओ बघताय त्या रात्री तुम्हाला दीप अमावस्येची पूजेची तयारी करायची आहे। दिवे वगैरे जे काही घरी असतील ते स्वच्छ करून तुम्ही दीप अमावस्येची तयारी करा आणि पूजा देखील छान करा। माझा व्हिडिओ जो दीप अमावस्येचा येईल तो उद्या येईल तुम्हाला, त्यामुळे बघता येईल तुम्हाला। पण आता सांगते की दीप अमावस्येची पूजा वगैरे छान तुम्ही तुमच्या घरी करू शकता। कणकेचे वगैरे पण दिवे करून ते सुद्धा दिव्यांची पूजा त्या पण करू शकता तुम्ही। तर आता मग चिकन बिर्याणीकडे वळूयात आपण, खूप बोलले। आता चिकन बिर्याणीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते, तर चला। आता इकडे मी पहिल्यांदा पाणी गरम करत ठेवलेलं आहे कुकरमध्ये, आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं 2 वेलदोडे टाकणार आहे। दाखवते तुम्हाला मी, हे बघा कुकरमध्ये मी असं पाणी घातलं। तर इकडे चिकन बिर्याणीसाठी पाणी गरम करत ठेवले ते तर तुम्हाला मी दाखवलं, त्याच्यामध्ये वेलदोडेही घातलेले आहेत तेही दाखवलेलं आहे। तर मी अर्धवट तयारी करून घेतलेली आहे चिकन बिर्याणीची। 4 ते 5 मोठे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत, जेणेकरून आपल्याला ते फ्राय करायचे आहेत, आणि तळलेला कांदा आपल्या बिर्याणीसाठी आवश्यक आहेच। त्यामुळे ते 4 ते 5 मी कांदे आधी ऑलरेडी चिरून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर चिकनही स्वच्छ धुवून नितळायला ठेवलं, आणि तांदूळही स्वच्छ धुवून थोडा वेळ करता आपण ठेवणार आहोत बाजूला। आता जे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ना, त्याच्यामध्ये फक्त मी तुम्हाला वेलदोडे घातलेले दाखवले। त्याच्यामध्ये आपल्याला आता तूप ॲड करायचं आहे आणि 1 लिंबू, त्यासाठी मी इकडे लिंबू चिरून घेते। आणि चिकन बिर्याणी बनवण्यासाठी ना भरपूर असं काय मटेरियल लागत नाही, फक्त जे घरात आहे उपलब्ध साहित्य, अगदी काहीशा मसाल्यामध्ये ना खूप छान बिर्याणी होते। असं ढीगभर काय बाय घालून त्याच्यामध्ये चिकन बिर्याणीचा फ्लेवर बिघडवू नका, जसं आहे सिंपल पद्धतीने जेवढं तुम्ही कराल तेवढी टेस्ट त्याची वाढते। तर इकडे मी 1 चमचा तूप त्याच्यामध्ये ॲड करते आहे, जेणेकरून काय होईल, तांदूळ जो आहे तो एकमेकांना चिकटणार नाही, चांगल्या प्रकारे भात होईल, खिलाखिला होईल, आणि तांदूळ पण तुटणार नाही। म्हणजे भात जो आहे तो जसा की तसा राहील त्याच्यामध्ये, त्याकरता आपण तूप घालणार आहे। आणि इकडे लिंबाचा रस देखील घालणार आहे, त्याच्यामुळे देखील टेस्ट वाढते। तर इकडे लिंबू घेतलेला आहे, पण त्याच्यामध्ये रस अजिबातच नव्हता, 1च मी लिंबू इकडे ॲड करते। जोरात पिळल्यानंतर मग थोडासा त्याच्यामध्ये रस आला। तर इकडे चांगलं तूप पण पिळून घेते, बिया वगैरे बाजूला काढून टाकायच्या। फ्लेवर चांगला येतो लिंबू घातल्यामुळे भाताला, त्यामुळे अशा प्रकारे पिळून घ्या। आता त्याच्यामध्ये आपल्याला मीठ पण ॲड करायचं आहे।
आपण चिकन शिजताना ना मीठ आपण त्याच्यामध्ये घालणार आहोतच, पण भातामध्ये पण भात शिजताना मीठ घालायचं जेणेकरून सगळ्यांनाच मीठ लागेल व्यवस्थित. तर इकडे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले, पाणी चांगलं निथळून घेतलेलं आहे. आणि ह्या तांदळाचं मला काही नाव माहिती नाही, फक्त चिकन बिर्याणीचा तांदूळ द्या असं म्हटल्यानंतर त्याने हा दिलेला आहे लूजमध्ये. तांदळाचे बरेचसे प्रकार आहेत. दावत जो राईस आहे, जो पॅकेट भेटतो ना, तो देखील खूप छान त्याचा राईस होतो. मी ते देखील यूज केलेला आहे, त्यामुळे हा लूजमध्ये आणलेला आहे. तर ह्याचा पण चांगलाच होईल, बघूया आता कसं होते, कारण तांदूळ तर चांगला दिसतोय. तर त्यासाठी आता चिकन शिजत मी पहिल्यांदा घालणार आहे. तर मगाशी म्हटलं तसं की चिकन बिर्याणी 2 प्रकारे बनवता येते, त्यातलाच मी हा प्रकार करणार आहे. डायरेक्ट तुम्ही चिकन शिजवून म्हणजे शिजायला ग्रेव्हीमध्येच टाकून त्यामध्येच राईस घालू शकता, पण अशा प्रकारे पण झटपट होते, कारण चिकन शिजल्यामुळं पटकन फ्राय केलं तर पटकन राईस देखील होतो, बिर्याणी देखील चांगली लागते. त्या प्रकारेच मी करणार आहे. तर इकडे मी 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि थोडंसं तेल देखील घातलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चिकन स्वच्छ करून ते यामध्ये शिजायला घालणार आहे. पण तेल चांगलं कडक तापल्यानंतर मी त्याच्यामध्ये चिकन स्वच्छ धुवून ॲड करते. आता ते त्याच्यामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं आहे, आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे, अगदी 100%. तसं म्हटलं मग अशी 2 प्रकारे चिकन बिर्याणी बनवता येते. तर तुम्ही डायरेक्ट कांदा वगैरे यूज करून ग्रेव्ही पहिल्यांदा बनवून त्याच्यामध्ये जर चिकन शिजवून घेतला आणि त्याच्यामध्येच आपण धुतलेले तांदूळ घालून त्याच्यामध्ये जर पाणी घालून शिजवलं तर त्या प्रकारे देखील चांगलं होतं, किंवा भात शिजवून घेऊन देखील त्या चिकनच्या ग्रेव्हीमध्ये टाकलं तरी देखील चांगलं होतं. तर आपण काय करणार आहे, आपण राईस शिजवून घेणार आहे. ह्याच्यामध्ये आता मी शिजताना मीठ पण घातलेलं आहे. तर चांगलं शिजवून घेऊन, म्हणजे 100% राईस आपल्याला शिजवायचा नाही, 80% आपण राईस शिजवायचा आहे आणि चिकन मात्र 100% शिजवून घ्यायचं आहे. तर इकडे मी जो कांदा मगाशी म्हटलं फ्राय करायचा आहे, तो असा मी हाताने चांगला फोडून घेते, चांगला कुस्करून घेते त्याच्यामध्ये, जेणेकरून सगळं ते पाकळी आहे ती लूज होईल, वेगळी होईल आणि फ्राय करताना तो म्हणजे असा मऊ पडणार नाही, क्रिस्पी होईल. तर तळताना कांदा तेलामध्ये तुम्ही थोडंसंच घालायचा, अगदी जास्त घालायचा नाही, नाहीतर मग तो क्रिस्पी न होता तो एकदम असा मऊ होतो आणि एकमेकांना चिटकून बसेल आणि तेल जास्त खाईल. त्यामुळे तसं न करता थोडंसं संयमाने हे काम करावं लागतं. चिकन बिर्याणी फक्त भात बनवायचं आहे म्हणून नाही, पण कंपल्सरी मला वाटतं की जवळपास 1 तास तरी चिकन बिर्याणीला लागतो आणि मग कांदा तळायला तर बराच वेळ लागतो. त्यामुळे हे संयमानं घेऊनच मगच कांदा फ्राय करायला घ्या, नाहीतर मग सगळं एकदम टाकला तर कांदा चांगला फ्राय होत नाही. तर अगदी थोडा करून मी इकडे फ्राय करून घेते. अगदी सोनेरी रंग येईपर्यंत, चांगला क्रिस्पी होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा. याचा काही जास्त कडवटपणा येत नाही, किती भाजला तरी तो कडवट जरी झाला तरी तो चांगलाच लागतो, तो वेगळीच टेस्ट देतो. त्यामुळे खूप छान लागतो आणि मला तळलेला कांदा प्रचंड खूप आवडतो. आणि खाऊन बघितला तर खरंच क्रिस्पी झाला होता आणि घरभर वास उठला होता की असं वाटत होतं की मी कांदाच भजी करते, असा घरभर वास उठला होता. तर सगळा कांदा मी छान तळून घेतलेला आहे आणि बाजूला असं पसरून ठेवलेला आहे पेपरवरती. कढईतलं बाकीचं उरलेलं तेल मी काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये मी आता उरलेला कांदा आणि टोमॅटो चांगला भाजून घेणार आहे. ह्याकरता कारण आपल्याला त्याची पेस्ट बनवायची आहे, त्यामुळे चांगला तोही भाजून घ्यायचा आहे. भात चांगला शिजला होता 80%. मी तो कुकरमधून काढून ना असा बुट्टीमध्ये काढून ठेवला होता, जेणेकरून तो भात आपण थंड करून मग आपल्याला बिर्याणीमध्ये यूज करता येईल. आता बिर्याणी बनवण्यासाठी ना मी एक जाडपोडाचं मोठं असं पातेलं घेतलेलं आहे, कारण 1.5 किलो तांदूळ आहे आणि आपलं चिकन आहे ते 1 किलो आहे आणि मी सगळं चिकन शिजवलेलं आहे. आणि मला ते म्हणजे चिकन बिर्याणीसाठी रस्सा पण करायचा आहे, तांबडा रस्सा. त्याकरता मी हे चिकन म्हणजे शिजवून घेतलेलं आहे खरं तर. कारण मग तुम्हाला रस्सा वगैरे करण्यासाठी तुम्ही जर सेपरेट आणला असाल तर डायरेक्ट तुम्ही, मी मगाशी सांगितलं तसं, तेलामध्ये डायरेक्ट चिकन फ्राय करायला टाकून त्यामध्ये सगळी ग्रेव्ही तयार करून मग तुम्ही शिजलेला भात ॲड करू शकता त्याच्यामध्ये, जेणेकरून तशी पण बिर्याणी चांगली अगदी उत्तम प्रकारे होते. तर इकडे मी आता चांगले तापलेल्या तेलामध्ये टोमॅटो पेस्ट चांगली भाजून घेतली आणि हा जो मसाला मी घालते ते अगदी थोडा घालते, 2-3 चमचे होईल इतका. तर तो खोबरं, लसूण, आलं लसूण पेस्ट मी वेगळी वापरलेली नाही. ह्याच्यामध्येच मी मसाला करताना आलं, लसूण, कोथिंबीर, तीळ थोडंसं आणि खोबरं हे ॲड करून चांगलं मी तो मसाला करून घेतलेला आणि अगदी 2-3 चमचेच मी तो मसाला वापरणार आहे याच्यामध्ये. चांगला मसाला भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हळद ॲड करायची आहे. लाल तिखट तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही ॲड करा, तुमचं कसं तिखट असेल तसं. तर माझं जास्त काही तिखट नाही आहे, त्यामुळे मी जवळपास 7 ते 8 चमचे मी ह्याच्यामध्ये घातलेले आहे, कारण 1.5 किलो राईसला तर तेवढं लागणारच. आणि कलर पण
छान येतो, त्यासाठी मी 7 ते 8 चमचे टाकलेले आहेत लाल तिखट. थोडंसं चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे. आणि आता हे चांगला मसाला, चटणी वगैरे घातलेलं चांगलं भाजून घेऊया याच्यामध्ये. मसाला जसं मी भाजत होते तसं घरभर अगदी म्हणजे वास दरवळत होता. आता मी इकडे चिकन बिर्याणीचा मसाला जो त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे, जो मार्केटमध्ये भेटतो तेच एक मी पॅकेट वेगळं बाहेरून ॲड केलेलं आहे. बाकी काही ह्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि हे चिकन बिर्याणीचा मसाला इतकंच काय तर मी घातलेलं आहे. आणि थोडंसं दही फेटून घेतलेलं मी, तेही देखील आपल्या घरी उपलब्ध असतं सगळ्यांच्या. थोडंसं तळलेला कांदा आणि दही, अर्धी वाटी दही होईल इतकं मी दही त्याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि आता हे चांगलं आपण ग्रेव्ही चांगली छानशी तयार करून घेऊया. अगदी त्याला तर्री सुटेपर्यंत आपल्याला ती चांगली भाजून घ्यायची आहे. आणि खरंच सांगते, वास इतका छान सुटला होता ना, मस्तच अशी स्मेल पूर्ण घरभर दरवळत होती. घरातल्या पोरांना मी जानूला आणि अर्णवला तिकडे घालवलं होतं, शामलकडे. माहेर जवळ असल्यामुळे मुलं सहसा तिकडेच असतात आणि अभ्यास करायला ती तिकडे गेली होती. त्यांनी मला बिर्याणी करताना मला शांतता हवी होती, तेव्हा म्हटलं ठीक आहे पण तुम्ही जावा, कारण जितकं तुम्ही संयमानं आणि शांततेनं कराल ना तितका तो पदार्थ चांगला आणि चविष्ट होतो. त्यामध्ये आता इकडे मी ग्रेव्हीमध्ये चांगली भाजल्यानंतर जे शिजवून ठेवलेलं चिकन आहे ना ते त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि वरून मी थोडंसं वेगळं पाणी घालण्यापेक्षा मी त्याच्यामध्ये जो आपल्याला रस्सा बनवण्यासाठी जे पाणी काढलेलं आहे चिकनचं, तेच मी थोडंसं ॲड केलेलं आहे. आणि मग मसाला करताना जे मिक्सरचं भांडं वगैरे असतं त्याचं मी धुवून वगैरे ते पाणी याच्यामध्येच ॲड केलं. आता हे चांगलं आपण एकजीव करून घेऊया. छानसं तेल सुटेपर्यंत आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून चिकनला सगळा मसाला लागेल. वरून थोडीशी कोथिंबीर आता ॲड करायची. आणि तुम्ही बघू शकता की किती छान तेल सुटलेलं आहे त्याला. आता एक 5 मिनटं हे असंच राहू द्यायचं आहे. चांगलं तेल सुटल्यानंतर, चांगला मसाला भाजल्यानंतर आपल्याला हे सगळं वेगळं चिकन ह्यामध्ये काढून घ्यायचं आहे. याकरता कारण त्यामध्ये आपल्याला लेयर लावायचे आहेत आणि मी वेगळं भांडं वापरणार नाही लेयर लावण्यासाठी, यामध्येच लेयर लावणार आहे. त्यामुळे थोडंसं त्यातलं चिकन मी बाजूला काढून घेते. आता मी 2 ते 3 लेयर लावणार आहे, त्या अंदाजाप्रमाणे मी चिकन काढून घेतलेलं आहे. आता इथे मी गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे, चिकन पूर्णपणे थंड केलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा राईस घालायचा आहे. राईस बघू शकताय अगदी खिला आहे, अजिबात चिकटलेला नाही. आणि 80% राईस हा शिजलेला आहे पूर्णपणे आणि अजिबात राईस तुटलेला नाही. खूप छान प्रकारे ना राईस हा चांगला शिजलेला आहे कुकरमध्ये. आणि कुकरमध्ये मगाशी बघितलं तसं मी पाणी किती ठेवलं होतं आणि 1.5 किलो तांदळासाठी तेवढ्याच पाण्यामध्ये मी हा राईस शिजवून घेतलेला. आता ही पहिली लेयर लावून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये राईस पूर्णपणे पसरून घेतलेला आहे. आता हे जे तेल मगाशी चिकनमधलं थोडंसं आपण काढून घेतलं होतं, ॲडिशनल कलर वापरण्यापेक्षा आपल्या घरातल्या लाल तिखटाचा कलर खूप छान येतो नॅचरली, तर त्याच्यामधलंच थोडंसं तेल मी त्याच्यामध्ये ॲड केलं आणि तळलेला कांदा घातला. आणि आता आपल्याला ह्यातले चिकनचे पीस आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत. थोडासा मसालाही घालून आपल्याला आता सेम दुसरी लेयर लावून घ्यायची आहे. आता ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून, आता इकडे तुम्ही तळलेले काजू वगैरे तुम्ही वापरू शकता, ते देखील छान लागतात, छान टेस्ट देतात. तर ते मी काही घातलेले नाही आहेत. आता आपण दुसरी लेयर लावून घेणार आहोत. सेम प्रकारे जशी मगाशी लावली तशीच. भात अजूनही गरम होता, वाफा येत होत्या, पण अजिबात असं चिकटलेलं नाही किंवा पाणी असं अजिबात नाही. आता ह्या दुसरी लेयर मी लावून घेते आहे. सेम प्रोसेस मगाशी जी केली तशीच करायची आहे आपल्याला. आता परत याच्यावरती तळलेला कांदा थोडासा, थोडीशी कोथिंबीर आणि मग थोडंसं चिकन. आता आपल्या 2 लेयर लावून झालेल्या आहेत आणि शेवटची आपल्याला तिसरी लेयर लावायची आहे. सगळं चिकन मी ॲड करते आणि थोडंसं आता हे प्लेटमध्ये मसाला वगैरे राहिलेला त्याच्यामध्ये मी राईस घालते आणि तो त्यालाच म्हणजे असं पसरवून घेते, कारण ते वेस्ट नको जायला, कारण तो सगळा मसाला त्या प्लेटला लागलेला होता. असं छानसं एकजीव करते आणि ते देखील घालते त्याच्यामध्ये ॲड करते. वेस्ट काही घालवायचं नाही, असं मी टाकते त्याच्यावरती. आणि शेवटची मग लेयर लावून घेऊया आपण त्याच्यावरती. पूर्णपणे आता राईस उरलेला जो आहे तो सगळा आपण त्याच्यावरती ॲड करणार आहे.
आणि खरंच सांगते अशा पद्धतीनं बिर्याणी करून बघा, खूप छान लागते. अगदी इन्स्टंट होते. 10 ते आता 15 मिनटात बाकी इथून पुढे तो भात शिजला की पूर्णपणे बिर्याणी आपली तयार होते आणि खरंच खूप छान लागते. अगदी बाहेर मिळते तशीच टेस्ट त्याची येते. नक्की तुम्ही ह्या प्रकारे करून बघा. आता वरून थोडंसं मी, कारण आपला 80% भात शिजलेला आहे त्यामुळे एक अर्धी वाटी मी अजून हे चिकनचा जो रस्सा आहे, जे अळणी पाणी आपण म्हणतो, ते थोडंसं मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि चांगलं झाकण लावून त्या पण आता इकडे मी तवा घेतला आहे. तव्यावरती मी ते पातेलं ठेवणार आहे. तसंच जर तुम्ही पातेलं ठेवला शिजायला तर ते खालून ना जो मसाला आहे आपला तो जळू शकतो. त्यामुळे बारीक गॅसवरती तुम्ही एक 10 ते 15 मिनटं असं तुम्ही पातेलं ठेवून दिलात की आरामात चिकन बिर्याणी तयार होते. त्याला अजिबात हात लावायची देखील गरज नाही. स्मोक करायला देखील चालतो. तुम्ही तर त्याच्यामध्ये कोळसा वगैरे ठेवला प्लेटमध्ये, त्याच्यावरून तूप टाकलात आणि स्मोक दिलात तरी देखील बिर्याणी खूप छान लागते. पण मी तसं काही करणार नाही आहे. एकीकडे दाखवतात की कणिक वगैरे लावलेली, ते पण म्हणजे का की त्याच्यामध्ये हवा वगैरे जाऊ नये आणि भात आतल्यात चांगला शिजू दे म्हणून हे करतात. पण आपल्याला इकडे काय हवा वगैरे जात नाही, त्यामुळे मस्त असा भात आपला शिजलेला आहे. सगळं आवरल्यानंतर मी फरशा वगैरे पण पुसून घेतल्या आणि भात बघता 10 ते 15 मिनटानंतर एक नंबर आणि 100% राईस पूर्णपणे शिजलेला आणि स्मेल तर असं झाकण उघडल्यानंतर अशी येत होती ना की कधी एकदा खाती असं झालेलं. मला देखील बिर्याणी प्रचंड आवडते. हे बघा, अजिबात एकमेकांना अजिबात चिकटलेला नाही आहे. राईस एकदम खिलाखिला आहे. आता हे मी तुम्हाला काढून दाखवते. हे बघा, आणि याच्यामध्ये तो हिरवा कलर, ऑरेंज कलर घालायची गरज नाही. आपल्या लाल तिखटामुळे मस्त असा कलर येतो. मी कुठल्याही प्रकारचा ॲडिशनल कलर घातलेला नाही आहे. फक्त लाल तिखटामुळे हा कलर आलेला आहे आणि खूप छान दिसत होती दिसायला. वास तर असा घमघमाट सुटलेला. नक्की ह्या प्रकारे चिकन बिर्याणी करून बघा. मस्त आणि झटपट अशी होते. 1 तासामध्ये सगळी प्रोसेस तयारीपासून बिर्याणीपर्यंत 1 तासात माझी बिर्याणी बनवून झालेली आहे. थोडंसं गार्निशनसाठी कांदा चिरून मी कोथिंबीर वरून टाकलेली आहे आणि लिंबू. यासोबत टेस्ट करून बघा, मस्त लागते. तुम्ही अशी बिर्याणी करून बघा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तर चला भेटू उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.